श्रीराम समर्थ. वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी, भाग क्रमांक 35. श्री महाराजांच्या बरोबर सन 1905 आम्ही सर्व श्री काशीस गेलो होतो. परत येताना हरद्यास बरेच दिवस श्रींचा मुक्काम होता. त्यावेळी एके दिवशी सकाळी आम्हा दोघांस श्री महाराजांनी बोलावले व एकांतात माझेकडून 13 कोटीचे उदक सोडवले. काही कल्पनाच होईना. माझ्यासारख्याकडून उदक सोडवितात काही कळेना. श्रींनी सांगितल्याप्रमाणे उदक सोडले. त्यावेळी आम्ही दोघे जप करीत होतो. पुढे पुढे जप फारच थंडावला. सन 1924 दिनकरचा जन्म झाला. त्यावेळी श्रींनी जपास पुन्हा सुरुवात करण्यास सांगितले. तेव्हा आम्ही घरातील सर्वांनी मिळून जप करण्यास सुरुवात केली. त्यात तीर्थरूप भाऊसाहेब व सौ बाई मातोश्री यांचा जप जास्त होई. पुन्हा श्री प्रकट झाल्यानंतर सन 1946 साली पुरा करण्याचे ठरले. त्याप्रमाणे 1946 ते जून-जुलैपासून श्रींचे अनुग्रहित 50 मंडळीस श्रींच्या आज्ञेने येथे बोलावून घेतले. त्यात हरिभाऊ हरदास, कृष्णप्पा, भगवेबुवा, पांढरेबुवा, वामनराव, बळवंतराव पाठक व येथील काही मंडळींनी जप पुरा केला. सुमारे 8 महिने मंडळी होती. त्यावेळी धान्याच्या टंचाईमुळे फार अडचण पडे, पण श्री कृपेमुळे काहीही अडचण अगर गैरसोय न होता जानेवारी अखेर त्याची समाप्ती झाली. या समाप्तीचे वेळी चिरंजीव दिनकरचे लग्न ठरलेले होते. यावेळी साखरेची अडचण फारच होती. ऑफिसातील एकाजवळ गोष्ट काढली. त्याने 1 पोते साखर मिळवून दिली व तीसुद्धा माफक दराने मिळाली. अशा रीतीने श्रींच्या कृपेनेच साधले. तारीख 26/1/48 पासून अनुष्ठानास सुरुवात केली. त्यात थोडे प्रमाणात श्री गायत्री जप, अथर्व शीर्षाचे पाठ, श्री विष्णू सहस्त्रनामाचे पाठ वगैरे 5 दिवस चालू होते. जपास मंडळीही बसली होती. तारीख 30/1/48 रोजी सकाळपासून होम हवन सुरू होते. 3 कुंडे घातली होती. 1000 मोदकाचे हवन केले. 5-6 चांगली विद्वान वैदिक मंडळी जमली होती. कार्यक्रम आनंदात पार पडला. मांडव घातला होता. अन्नदान चालू होते. जिलबी केली होती. शेवटची पंगत जेवून उठली. इतक्यात गांधींचा वध झाल्याची रेडिओवरून बातमी आली. सर्वांचा धक्का बसला. पण त्याचा परिणाम अगर त्या संधीचा फायदा घेऊन दुष्ट मंडळींनी सर्व महाराष्ट्रभर जाळपोळ केला. लुटालूट झाली. सरकार स्वस्थ होते. गुंड करतील ते चालले होते. त्यावेळी नुकतेच म्हणजे 1947 साली स्वराज्य मिळाले होते. पण दुष्ट स्वभाव असल्यास आपलेच लोक आपल्या नाशाला कारणीभूत होतात. तारीख 30/1/48 रोजी सायंकाळी ही घटना झाली. चिरंजीव दिनकरचे लग्न तारीख 1/2/48 ठरले होते. बाहेरगावची पुष्कळ मंडळी जमली होती. बेळगाव, गोंदावले, कर्नाटक, सोलापूर वगैरे कडील मंडळी आली होती. तारीख 31 रोजी फारशी गडबड दिसली नाही, परंतु वातावरणात शांतता नव्हती. आमचे घरी मांडव घातलेला होताच, पण जोशी यांच्या मनातून मुलीचे घरी म्हणजे साठे यांच्या घरी लग्न लावावे असे होते. पण त्यांच्या घरी मांडवाचे जुळेना व असल्या परिस्थितीत मिरवणूक काढणे शक्य नव्हते. तेव्हा मुलीला व त्यांच्याकडील सर्वांसच आपले घरी आणले. श्री महाराजांची इच्छा व आमच्या सर्वांची इच्छा आपले घरी लग्न लावावे अशी होती. तारीख 1/2/48 गडबडीच जोराने सुरुवात झाली. पुण्यात तर भयंकर अवस्था झाली. लग्नाकरता पुण्याहून हार तुरे व लग्नास लागणारी फुले आणण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे दामले यांनी 60-70 रुपयांची खरेदी केली, पण स्टेशनवर येणे शक्य नव्हते व म्हणून आणता आली नाहीत. ऐन वेळेला येथूनच आणावी लागली. लग्नाची वेळ सकाळी 10 वाजता होती. मुंबईतील मंडळीस ज्यांना शक्य होती ती आली. सकाळी 9च्या सुमारास बाहेरील व येथील सुमारे 300-400 मंडळी अर्थात बाहेरून दिसावयास गुंडच घराबाहेर जमली. लग्न पुढे ढकला, आता करू नका असे सांगत होती. पोलीस लोक मजा पाहत होते. इतकेच नव्हे तर एक त्यांचा ऑफिसर आमच्या मांडवात लपून बसला होता. त्याला विचारता आम्हास काही करता येत नाही असे त्याने सांगितले. त्याला उपाय नव्हता. आमच्या दारावर आपली मंडळी उभी होती. आत कोणासच येऊ देत नव्हती, परंतु एकंदर देखावा भयानक होता. बायका मंडळी घाबरली.
श्री महाराजांच्या कानावर घातले. श्री म्हणाले, तुम्ही घाबरू नका, लग्न लावून घ्या. इतक्यात तेथे राहणारा पण त्या जमावातील एक मुख्य मला भेटला व त्याने सांगितले, तुम्हास काही त्रास होणार नाही, तुम्ही कार्य उरकून घ्या. त्यातून काही गडबड झालीच तर मी अमके ठिकाणी आहे, मला कळवा. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. जमलेली मंडळी कमी कमी होऊ लागली व आनंदात लग्न लागले. आम्हास बिलकुल त्रास झाला नाही, पण मनात धास्ती वाटत होती. कार्य पार पडल्यावर वरील गृहस्थाकडे 50 रुपये पाठवले, पण त्याने ते न घेता परत केले. हे सर्व श्रीन कृपेशिवाय निभावले असे कोण म्हणेल. पुढे थोडी मंडळी 8 दिवस होती. घरात सर्व काही चालले होते. आमचे वाडीतील मंडळींनी मुळीच त्रास दिला नाही. मांडवात फक्त पंक्ती बसवता आल्या नाहीत. वाडीमध्ये सर्वांच्याकडे लाडू दिले. सर्वांनी आनंदाने स्वीकार केला. लग्न सोहळा आनंदाने पार पडला. पण मूळ आधार श्री महाराजच होते, यात कोणालाही शंका नव्हती. माझी पेन्शनची तारीख जवळ आली होती. त्या अगोदरची सर्व रजा संपून तारीख 20/2/48 रोजी कामावर हजर झालो. तारीख 2/3/48 रोजी माझे नोकरीचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी दिनकरच्या लग्नाबद्दल म्हणून सर्वांना चहा वगैरे दिला. ऑफिसातील मंडळींनी मला आमच्या ऑफिसच्या मार्फत श्री मुरलीधराची मूर्ती दिली. मी थोडेसे लिहून नेले होते ते वाचले. मला नोकरी तारीख 26/2/1917 रोजी लागली. 31 वर्ष पुरी झाली. नोकरीची अगदी सुरुवातीपासूनच आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत श्री महाराजांचा हात त्यात होता, याचा अनुभव पुष्कळ वेळा आला. श्री महाराजांच्या कृपेने नोकरी संपून रात्री 7च्या सुमारास घरी आलो. घरी आल्यावर अण्णासाहेब आंबेगावकर, बळवंतराव पाठक यांनी श्रीकृष्णाची आरती केली. श्रींचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी श्रींना नैवेद्य केला. श्रींची बरीच मंडळी आली होती. लग्नाप्रित्यर्थ पुण्यात दामले व राजाभाऊ गोडबोले यांच्याकडे श्रींस नैवेद्य झाले. अलीकडे माझा हर्नियाचा विकार वाढत गेला होता. श्रींच्या सल्ल्याने डॉक्टर पाथरकर यांनी डॉक्टर R.N. कपूर यांना तारीख 31/3/48 रोजी दाखवले. ऑपरेशन करू असे म्हणाले, पण वय बरेच आहे, ते आड येईल असेही म्हणाले. श्रींनी जरूर करून घ्यावे म्हणून सांगितले. त्याप्रमाणे श्रींचे दर्शन व आज्ञा घेऊन तारीख 12/4/48 रोजी डॉक्टर पाथरकरांबरोबर मंडळींसह गेलो. रात्री काही खाल्ले नाही. तारीख 13ला दुपारी 4च्या सुमारास ऑपरेशन रूममध्ये स्ट्रेचरवरून नेले. ऑपरेशन सुमारे अर्धा तास झाले. 5:45ला पुरे झाले. लोकल इंजेक्शन दिले होते. बराच वेळ होऊन गेला होता म्हणून त्याचा जोर कमी झाला किंवा कसे कळले नाही, पण शेवटी थोडेसे कापताना दुखे. माझे बरोबर डॉक्टर पाथरकर खोलीमध्ये होते. ते धीर देत होते. मी श्रींच्या स्मरणात नामस्मरण करीत होतो. बिलकुल त्रास झाला नाही. आपली बहुतेक मंडळी भेटून गेली. बरीचशी मंडळी वस्तीला तेथेच असत, त्यामुळे दवाखान्यात आहे ही जाणीवच राहिली नाही. 4 दिवसांनी डॉक्टर मेहतांनी टाके तोडले. 12 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. आनंदात काळ गेला. नंतर 22/4 रोजी डॉक्टर पाथरकर यांच्या बंगल्यातच राहावयास गेलो. ते ड्रेसिंग करीत असत. याच सुमारास दत्तोपंत काशीकर यांस दमा झाला होता. तेही तेथेच राहावयास आले. तारीख 29/4 रोजी सौ विमल व मुले कोल्हापुरात जाण्यास निघाली. ती श्रींसह डॉक्टरांकडे आले. आज 16व्या दिवशी श्रींचे पेटीवर दर्शन झाले. सौ विमल पुढे कोल्हापुरात गेली. श्री महाराज आता डॉक्टरांकडे आल्याने श्रींच्या दर्शनास बरीच मंडळी येऊन गेली. तारीख 15/5/48 रोजी डॉक्टरांचे घरून निघून मालाडला आलो. वाटेत डॉक्टर मराठे यांच्याकडे काका मराठे जलोदराने आजारी होते. त्यांस जिना उतरवायचा नव्हता व मला चढावायचा नव्हता. मोटारीतूनच त्यांस भेटलो. डॉक्टर मराठे यांचे औषध त्यांना चालू होते. थोडा फरक आहे म्हणाले. दत्तोपंत काशीकर मालाडला थोडे दिवस श्रींच्या जवळ राहिले होते. नारायणराव फाटक यांची मंडळी थळला फार आजारी होती. श्रींच्या दर्शनाचा ध्यास घेतला होता. बाईने रानडे यांना श्री महाराजांच्याकडे पाठवले. दर्शनाची फार इच्छा असून येण्याची प्रार्थना आहे असे सांगितले. दिवस पावसाळ्याचे होते. बोटीत दररोज सुटत नव्हत्या. श्रींनी रानडे यांना विचारले, बाईंची प्रकृती कशी आहे? त्यावर ते म्हणाले, बाई फारच थकल्या असून त्यांनीच मला आपणाकडे पाठवले आहे.
श्रींनी दुसऱ्या दिवशी निघण्याचे कबूल केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 16/9/48 रोजी पाऊस पडत होता. हवा बरी नव्हती. तेव्हा रानडे व घरातील मंडळीही म्हणत होती की उद्या जरा उघाडी झाल्यावर निघावे. पण श्री महाराज म्हणाले, त्या बाईने तुम्हास बोलावयास पाठवले आहे व तिला अत्यंत तळमळ आहे. आपण बंदरावर जाऊ. बोट नाहीच सुटली तर आपला दोष नाही. असे ठरवून प्रथम दामोदर शेठजींकडे गेलो. त्यांचे जावई रतन शेठ यांचे डोक्यावर परिणाम झाला होता. त्यांस भेटून श्रींसह मी, D.R. जोशी, डॉक्टर शौचे बंदरावर गेलो. तेथून निघून थळला 6च्या सुमारास पोचलो. श्री महाराज नारायणराव यांच्या बायकोस भेटले. तिला फारच आनंद झाला. बरेच दिवस झोप नव्हती. ती थोडी तरी आली. त्यामुळे तात्पुरती हुशारी वाटली. श्री महाराजांच्याजवळ चांगली बोलली. श्रींनी तिला स्वस्थ पडून नामस्मरण करण्यास सांगितले. तसे ती करीत होती. फारच थकलेली होती. थकल्यामुळे काहीच सुचत नव्हते. त्या तारीख 18/9 रोजी दुपारी फारच घाबरल्या. श्री महाराजांनी तुळशीपत्र दिले. तिचे दुपारी 2:30 वाजता प्राणोत्क्रमण झाले. तेव्हा श्री म्हणाले, आपण त्या दिवशी आलो म्हणून तिची भेट शांतपणे झाली. 2 दिवस राहून आम्ही मालाडला परत आलो. अलीकडे हैदराबाद संस्थानात तेथील रझाकारांनी फारच धुमाकूळ घातला होता. हिंदूंची घरे लुटत पुष्कळ हिंदूंची जीवहानी झाली. देवळे भ्रष्ट केली व हिंदूंच्या कुलीन स्त्रियांसही अतिशय अपमानास्पद रीतीने वागवले. त्या संबंधाने लिहिण्याचे कारण की श्री महाराजांच्या जालना येथील श्रीराम मंदिरातील पटांगणात रझाकारांनी तंबू ठोकले होते. त्यांनी जालन्यातील हिंदूंची कित्येक मंदिरे घाण टाकून भ्रष्ट केली व काही मंदिरातील मूर्ती फोडल्या. श्री महाराजांच्या राम मंदिरात देवराव हे एकटेच राहत असत. त्यांनाही आपले मंदिरावर रझाकारांची धाड येईल अशी भीती वाटू लागली. एके दिवशी वेश पालटून व मंदिराला कुलूप लावून रात्रीचे गाडीने ते मालाडला श्री महाराजांच्याकडे आले. श्री महाराजांना सर्व हकीकत सांगून व पुढे काय कसे वागावे असे विचारले. श्रींनी सांगितले की आपण मंदिर सोडून बाहेर कोठेही जाऊ नये. नामस्मरण उपासनाच चालू ठेवावी आणि वेळ आलीच तर श्री रामरायास नमस्कार करून तुझ्या इच्छेने काय व्हायचे ते होईल असे सांगून दाराला कडी लावून आपण बाहेर बसावे. त्यांचे बरोबर दांडगाई करू नये व बोलाचाली करू नये. पण त्यांस सांगावे की हिंदूंशिवाय मंदिरात कोणी जात नाही. तुम्हा जाणे असेल तर खुशाल जा. असे सांगितल्यावर त्या दिवशी ते जालन्यास परत गेले व श्री महाराजांच्या पाठिंब्यामुळे निर्भयतेने तेथे राहत होते. पण अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या रझाकारांनी गावातील दूरची मंदिरे भ्रष्ट केली त्या लोकांनी इकडे पाहिलेसुद्धा नाही. पुढे 1-2 दिवसातच जालना शहर लुटण्याचा त्यांचा डाव असल्याचे उघडकीस आले. त्याच सुमारास म्हणजे 13/9/48 रोजी रात्री येळेगाव येथे श्री तुकाराम महाराजांच्या मठावर रझाकारांची धाड आली. त्यांनी तेथील धान्य मोटारी भरून लुटून नेले. तेथील कोठीची किल्ली मागत होते, पण ती पंचांजवळ असल्यामुळे मिळाली नाही व त्यांनी कोठीही फोडली नाही. योगायोग असा की दुसरे दिवशीच म्हणजे तारीख 3/9/48 रोजी सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हैदराबाद संस्थानात सर्व बाजूनी आपल्या राज्यातील मिलिटरी घुसवली. पुष्कळ प्राणहानी झाली. नंतर थोडीशी स्थिरता आली. कोल्हापुरात जाण्यासाठी आम्ही श्रींसह पुण्यास गेलो व 2 दिवस तेथे राहून तारीख 10/10/48 रोजी संध्याकाळी 6च्या गाडीने पुढे जाण्यास निघालो. प्रथम दुपारच्या गाडीने जाण्याचा विचार होता, पण गर्दी फार असल्यामुळे संध्याकाळच्या गाडीने जावे असे ठरले. दुसऱ्या पहाटे 2-2:30च्या सुमारास मिरजेला आलो. बरोबर D.G. जोशी, सुंदराताई, सौ लीलाताई व राजा पाथरकर अशी मंडळी होती. पुढील सुटणाऱ्या गाडीला वेळ असल्यामुळे बरोबरचे मंडळीस स्टेशनवर ठेवून श्रींसह मी व D.G. जोशी, K.R. कुलकर्णी यांच्याकडे कोल्हापूर चाळीमध्ये गेलो. तेथे गेल्यावर बिंदू माधव उमेजगी हे त्यांच्याकडेच असून ते अंत्यवस्थ असल्याचे कळले. ते तेथे असतील याची कल्पनाही नव्हती. आम्ही त्यांना पाहिले. ते शुद्धीवर होते पण बोलत नव्हते. ते श्री महाराजांना भेटले, नमस्कार केला व त्यांना फार आनंद झाल्याचे दिसले. श्रींनी त्यांना नामस्मरणात राहण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी मान डोलावली. आमची गाडी 4 वाजता सुटणार होती,
म्हणून त्यांचा निरोप घेऊन आम्ही स्टेशनवर आलो. कुलकर्णी व बंडूही बरोबर आला होता. बिंदू माधव आज आम्हास येथे कसे भेटले म्हणून आम्ही आश्चर्य करीत होतो. यांचे जवळ चौकशी करता कळले की ते इंदापुरास बंडूजवळ असतानाच त्यांना मूळव्याधीचा त्रास होत होता. त्यांनी मिरजेत जावयाकडे जाण्याचा आग्रह धरला. प्रकृती बरी नसल्याने औषध पाणी घेतल्याने बरे वाटल्यास त्यांनी जावे असे मुलाने त्यांना सांगितले, पण ते हट्टाने व आग्रहाने निघालेच. पंढरपूर येथे व्हेटरनरी पशुवैद्यक डॉक्टर वीणा यांच्या घरी फराळ केला व डॉक्टर वीणा यांनी त्यांस मिरजेचे गाडीत बसवून दिले व तारीख 8/10/48 रोजी ते मिरजेला आले. म्हणजे श्रीवरीलप्रमाणे त्यांस भेटण्यापूर्वी 1-2 दिवसच ते मिरजेला आले होते. आमची गाडी कोल्हापूरला जाण्यासाठी सुटल्यावर कुलकर्णी व बंडू परत घरी गेले. ते गेल्यावर बिंदू माधव यांची प्रकृती जास्तच बिघडली. ते इकडे तिकडे शोधल्यासारखे पाहू लागले. श्री महाराज कोल्हापूरला गेल्याचे त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी नमस्कार केला. नंतर सकाळी 6:15च्या सुमारास राम राम म्हणत त्यांनी देह ठेवला. तारीख 11/10/48. श्री महाराजांच्या कृपेमुळेच त्यांस त्यांची शेवटची भेट झाली असे सर्वांना वाटले. कारण आधी योजल्याप्रमाणे दुपारच्या गाडीने पुण्याहून न निघता संध्याकाळी निघालो, म्हणूनच ही भेट झाली. असो, यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.